हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। सो गाईज, सध्या पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि हळूहळू उन्हाचं प्रमाण वाढायला लागलं आहे। म्हणजे त्याचाच परिणाम हा आपल्या रोपांवर सुद्धा आपल्याला दिसायला लागत असतो। आपली बाल्कनी ही फुलांनी बहरून यावी यासाठी कित्येक जण प्रत्येक वीकेंडला मेहनत घेत असतात, पण आपण घेत असलेली मेहनत ही योग्य दिशेने व योग्य पद्धतीने घेतली जात आहे की नाही हे देखील पाहणं तेवढंच आवश्यक असतं। अनेकदा आपण फुलझाडं घरी बाल्कनीत लावतो आणि ती वाढतातही, मात्र त्यांना कळ्यास काही लागत नाही आणि आपण रोपांसाठी वापरत असलेली पीएच म्हणजे मातीचा पीएच किंवा आपण नेहमी पाणी आणि खतांची वापर हा नेहमीच करत असतो। तसंच त्यांना बुरशी लागण्याचे देखील अनेक कारणं असतात। सध्या माझ्या या रोपांवर देखील मला बुरशी वगैरे तर दिसत नव्हती, पण काही ठिकाणी पानं ही खाल्ली जात होती आणि अगदी या 2 दिवसांमध्ये या गुलाबाच्या रोपाला अशी पिवळी पानं पडत होती। 3 ते 4 ठिकाणी मला या ठिकाणी अशी पिवळी पानं दिसली, तर काही पानांना पिवळे डाग दिसत होते आणि एका कुंडीमधली पानं ही काही कीटकांनी खाल्लेली मला दिसली। सो म्हटलं चला तर यावर लगेच आपल्याला उपाय करायला हवा। सो आजचा व्हिडिओ हा या उपायावर आहे आणि अगदी घरगुती आहे। तुम्ही देखील महिन्यातून हा उपाय तुमच्या झाडातील झाडांना नक्कीच करू शकतात। सो मंडळी, तुमच्या देखील बाल्कनीमधील कुंड्यांमध्ये जर मुंग्या झाल्या असतील किंवा बारीक असे कीटक झालेले असतील किंवा अशा प्रकारचे जे कीटक की आपल्याला ते डोळ्यांना दिसत नाही, मात्र आपल्या रोपांची पानं ही आपल्याला खाल्लेली दिसतात किंवा त्या पानांवर अशा प्रकारचे पिवळे डाग आपल्याला दिसत असतात, त्यासाठी हा उपाय जो आपण आज करणार आहोत तो अगदी 100% त्यासाठी प्रभावी उपाय आहे। सो आज आपण अगदी घरगुती आणि सगळ्यांच्या घरामध्ये किंवा बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल असणारी जी वस्तू आपण आज वापरणार आहोत ती आहे तुरटी। मी फक्त तुरटी नाव सांगितलं आणि तुम्ही ते ऐकून लगेच व्हिडिओ बंद करू नका, कारण की कुठलीही गोष्ट वापरताना तिचं योग्य प्रमाण आणि तिची वापरण्याची पद्धत कशी असावी हे देखील आपल्याला तेवढंच माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की अर्ध अपूर्ण जर आपण माहिती घेतली तर ती आपल्या रोपांसाठी फायद्याची न ठरता ती मात्र नुकसान नक्कीच होऊ शकतं। या ठिकाणी हे माझं गोकर्णीचं वेल होतं आणि यामध्ये देखील काही ठिकाणी अशी पानं पिवळे पडत होती। म्हणजे जवळपास 3 ते 4 प्रकारची माझ्या बाल्कनीमधली जी रोपं होती त्यांच्यावर हे पिवळे डाग असणं किंवा पानं पिवळे पडणं हा प्रकार मला या ठिकाणी दिसत होता। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या उपायाला आपण सुरुवात करूया। आज आपण आपल्याकडील रोपं हे कळ्यांनी गच्च भरून जावे यासाठी देखील तुरटीचा सोपा असा उपाय पाहणार आहोत। तुरटी कशी वापरावी, किती प्रमाणात वापरावी हे आज आपण पाहूया। तुरटी म्हणजे काय? तुरटीला फिटकरी म्हणतात किंवा ॲलम देखील म्हणत असतात। तुरटी ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्या सर्वांच्या घरात तर असते किंवा बाजारामध्ये देखील अगदी इझिली अवेलेबल असते। म्हणजे 5 ते 10 रुपयामध्ये तुम्हाला तुरटी मिळून जात असते। तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी बघा माझ्या या रोपांची कशी म्हणजे ज्या कीटकांनी कशी पानं खाल्लेली होती, हे मी मिशोवरून मागवलेले सीड्स होते आणि सीड्स पासून या ठिकाणी मी ही अशी रोपं तयार केलेली होती। यांची वाढ व्हायला लागली तेवढ्यामध्ये मला डोळ्यांना मात्र कीटक दिसत नव्हते, पण पानं मात्र नक्की खाल्लेली होती। चला तर मग आपण बघूया की तुरटी आपण कशी वापरायची ते। कधीही तुरटी डायरेक्ट कुंडीमध्ये टाकायची नाही। बरेच जण म्हणतात की तुरटीचा असा खडा घ्यायचा आणि तो आत जमिनीत टाकून म्हणजे डीप करून ठेवायचा। जसं आपण झाडांना पाणी देतो तशी ती हळूहळू विरघळते आणि तुरटीचे जे गुणधर्म आहेत ते जमिनीला मिळत असतात, पण ही पद्धत ही अत्यंत चुकीची आहे। अशा प्रकारे कधीही तुरटीचा वापर करू नये। याने झाडांची मुळं तर जळतातच किंवा झाडांची पानं पिवळी पडू शकतात किंवा पानं गळू शकतात किंवा पानं जळू शकतात। त्यामुळे डायरेक्ट वापर आपल्याला तुरटीचा करायचा नाही आहे। चला तर मग आता आपण पाहूया की मी तुरटीचा वापर कसा करत आहे। या ठिकाणी मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या 2 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तुरटीचा खडा हा अशा प्रकारे 10 ते 15 वेळेस फिरवून घ्यायचा आहे। आता हे पाणी आपण झाडांना स्प्रे करू शकतो किंवा तुम्ही 5 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा तुरटी पावडर मिक्स करून ते पाणी देखील रोपांना स्प्रे करू शकता किंवा रोपांच्या किंवा झाडांच्या मुळांना देखील देऊ शकतात।
तुरटी हे एक संयुग आहे ज्यामध्ये ॲल्युमिनियम पोटॅशियम आहे। तसेच ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट हे एक फंगस विरोधी आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करत असतं। याशिवाय तुरटीचा उग्र वासामुळे रोपांना बुरशी लागणे किंवा किड्यांनी रोपं पोखरणे जो प्रकार असतो तो देखील त्रास याने कमी होत असतो। तुरटीचा फायदा होण्याची कारणे म्हणजेच मातीचे सुद्धा दोन प्रकार असतात, एक ॲसिडिक माती असते आणि एक अल्कलाइन माती असते। अल्कलाइन म्हणजेच एक क्षारयुक्त माती असते आणि एक आम्लयुक्त माती असते। जेव्हा यातील कोणताही गुणधर्म कमी जास्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव हा रोपांच्या वाढींवर दिसून येत असतो आणि हेच टाळण्यासाठी मातीचा pH लेवल योग्य असणे आवश्यक आहे। यासाठी आपल्याला तुरटीची मदत होऊ शकते। तुरटीचा वापर केल्याने मातीचा pH तर बॅलन्स होतच असतो। त्याशिवाय ज्यावेळेस आपण तुरटीचा स्प्रे करत असतो किंवा कुठलंही लिक्विड फर्टिलायझर देत असतो त्यावेळेस 1 ते 2 दिवस आधी रोपांना किंवा झाडांना पाणी देऊ नका, जेणेकरून माती ही कोरडी होईल आणि भुसभुशीत होईल। अशा प्रकारे मुळांच्या आजूबाजूने सगळी माती ही मोकळी करून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असतो तर ते लिक्विड फर्टिलायझर हे आतपर्यंत मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतं आणि त्याचं योग्य असं पोषण हे झाडांना मिळत असतं। झाडांना अशा प्रकारचे स्प्रे देण्याआधी जे खराब झालेली पानं असतात ती आधी कट करून घ्या, जेणेकरून जेही काहीतरी फंगस असो किंवा बॅक्टेरियल यांच्यावर अटॅक झालेला असतो तो सर्वीकडे न पसरता ती जी गोष्ट आहे ती तिथंच थांबत असते। त्यामुळे जी खराब झालेली पानं असतात ती लगेचच्या लगेच ही झाडांवरून काढून घ्यायची। सेकंड गोष्ट म्हणजे की आपली कुंडी ही नेहमी स्वच्छ असू द्यावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पानं किंवा काड्या यांचा वापर नसावा, जेणेकरून माती देखील खराब होणार नाही किंवा त्या ठिकाणी फंगस लागणार नाही। या ठिकाणी मी आता तुरटीचा जो स्प्रे आहे तो झाडांच्या पानांवर आणि झाडांच्या मुळांशी अशा दोन्ही ठिकाणी करून घेणार आहे। तुरटीचा वापर हा जर आपण योग्य प्रमाणात जर केला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल, पण प्रमाण जर आपण चुकलं किंवा त्याची पद्धत जर चुकली तर आपल्याला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होईल। अशा प्रकारचा स्प्रे तुम्ही महिन्यातून एकदा नक्कीच सर्व झाडांना करू शकतात। तुरटी हे पाण्याचा समतोल साधून जमिनीची देखील प्रतिकारशक्ती वाढवते आणि प्रतिकूल परिस्थितीत झाडांचे संरक्षण करते। तसेच बॅक्टेरियल आणि फंगसच्या संसर्गापासून झाडांचे संरक्षण करण्यास खूप मदत करत असते। पाण्यात विरघळलेल्या तुरटीचा वापर केल्याने त्यात असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म बुरशी आणि बॅक्टेरियलचा इफेक्ट कमी करण्यास मदत करत असतात। तुरटी ही आंबट असते किंवा तुरट असते, त्यात सिट्रिक ॲसिड असते, त्यामुळे तुरटीचा जास्त वापर झाला की झाडांची पाने ही जळतात। आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केल्याने त्याचा परिणाम हा आपल्या झाडांच्या वाढीवर आणि त्यांच्या विकासावर आपल्याला दिसून येत असतो। त्यामुळे तुरटीचा वापर हा योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे। सो मंडळी, ही आहे आपली जास्वंदाची कटिंग। मी या ठिकाणी जास्वंदाची कटिंग लावून घेतलेली होती आणि ती किती छान प्रकारे ग्रो होत होती। प्रत्येक कटिंगला नवीन पानं देखील या ठिकाणी आलेली होती। अजूनही तुम्ही जास्वंदाची कटिंग लावण्याची योग्य पद्धतीचा व्हिडिओ चॅनलला पाहिला नसेल तर नक्की चॅनलला चेकआउट करा। तुम्ही देखील गुलाबाची किंवा जास्वंदाची कटिंग लावली आणि मी जी पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने लावली तर तुमची देखील कटिंग फेल जाणार नाही, ती सक्सेसफुली ग्रो होईल। सो या ठिकाणी मी अशा प्रकारे तुरटीच्या पाण्याचा स्प्रे हा प्रत्येक झाडांच्या पानांना आणि मुळांना करून घेत होती। तुरटीचा वापर हा आपण योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात जर केला तर त्याला आपल्याला नुकसान न होता त्याचे नक्कीच आपल्याला फायदे होणार आहे। आणि एक महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे स्प्रे करताना एकतर आपण हा सकाळी करू शकतो किंवा सायंकाळी 5:30 नंतर करावा, जेणेकरून आपण जेही फर्टिलायझर देत असतो ते योग्य प्रकारे दिले जात असते। सो मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। सो चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्ही देखील तुरटीचा हा उपाय तुमच्या बाल्कनीमधील रोपांना नक्कीच करून बघा आणि त्याचा रिझल्ट काय आला आहे तो मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ।